हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माय मॉम्स किचनमध्ये। तर बघा, आज आपण मस्तपैकी ना पनीर करणार आहोत, पनीर मसाला। तर साहित्य बघा काय काय लागणार आहे आपल्याला। हे मी 2 टोमॅटो घेतल्यात, कांदे 2 घेतल्यात मध्यम आकाराचे, आणि हे पनीर मी पावशेर आणले। बघा एवढं पावशेर पनीर आहे हे। आणि हे धने पावडर आणि जिरे पावडर घेतले, आणि लसणाचे 2 गड्डे घेतल्यात, आलं 1 इंचाचा तुकडा, किचन किंग मसाला लागणार आहे आपल्याला, आणि हे काश्मीरी लाल तिखट आहे ते लागणार आहे, खोबरं लागणार आहे थोडंसं, आणि काजूचे एवढे काजू 10-12, आणि तीळ। चला तर आपण आता मस्तपैकी कसं करायचं ते तुम्हाला मी प्रोसिजर दाखवते। चला तर मग। तर आता आपण पहिला पाणी घालूयात, आणि टोमॅटो आणि कांदा मी पहिला धुवून घेतलेला, आता आणि धुवून घेतलाय। आता त्यात आपण कुकरमध्ये घालून त्याचे बघा कांदा काजू वगैरे सगळं घालायचं आहे ह्यातच, आणि छानपैकी याला शिट्टी करून घ्यायची। आता काजू घालूया, खोबरं घालूया, तीळ घालायचं आहे, आता आलं लसूण जे आपण मी दाखवलं ना ते आपण बारीक करून घ्यायचं आहे। आता हे आपण कुकरला लावायचं आहे। तर बघा आता आपल्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता गॅस बंद करते मी, आणि कुकर थंड होऊ दे, मग मी तुम्हाला पुढची प्रोसिजर दाखवते। तर आपल्याला पहिला पनीर कट करून घ्यायचं आहे, चौकोनी तुकडे करून, ते पण दाखवते मी तुम्हाला। चला तर मग आता मी पनीर सोबत खाण्यासाठी तुम्हाला लच्छा पराठा दाखवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। तर आपल्याला पहिला लागणार आहे गव्हाचं पीठ घेतले मी 1 वाटी, हे एवढं प्रमाण, ह्याला छानपैकी चाळून घ्यायचं आहे। आता आपल्याला मैदा पण तेवढाच लागणार आहे, 1 वाटी। आता मैदा घेऊया चाळून। तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर तुम्ही थोडीशी क्वांटिटी वाढवू शकता। आता 1 चमचाभर आपल्याला साखर घालायची आहे यात टेस्टसाठी, आणि मीठ घालूया चवीप्रमाणे, आणि थोडंसं आपल्याला सोडा लागणार आहे, खायचा सोडा। आता सोडा घालूया एवढा, आणि दूध लागणार आहे, थोडंसं कोमट दूध लागणार आहे। हे छानपैकी मिक्स करून घेऊया आता, आणि आता दुधात आता आपण याला छानपैकी मऊ असं पीठ मळून घ्यायचं आहे। बघा थोडं थोडं दूध घालून आपण पीठ मळून घेऊया आता छानपैकी। आता बघा थोडंसं तेल पण घालायचं आहे, 1 चमचाभर छोटा, जरा कमी 1 वाटीभर दूध लागतं याला, आणि थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। खूप असं सैल वगैरे पातळ करायचं नाही आहे आपल्याला, नाहीतर आपला लच्छा पराठा बरोबर होत नाही मग, त्यामुळे तुम्ही ती काळजी घ्या व्यवस्थित। घरीच आपण हॉटेलसारखे पदार्थ करू शकतो, घरी हॉटेलमध्ये जायची काय गरज नाही आहे। तर बघा आपलं आता छानपैकी पीठ मळून झालेलं आहे असं। आता आपण याला 30 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे। 30 मिनिटानंतर आपण याचा लच्छा पराठा करायचा आहे। तर झाकून ठेवूया आता आपण याला व्यवस्थित।
बाजूला ठेवून टाकूया आता आपण. आता आपला बघा कुकर पण ना थंड झालंय. आता आपण पनीरचं पण मी तुम्हाला दाखवते. तर बघा आता आपलं हे शिजलंय छानपैकी. टोमॅटो वगैरे छान मऊ झाले आणि असं केल्यामुळे ना तेल पण जास्त लागत नाही. आता हे आपण यातलं पाणी काढून घेऊया आणि मिक्सरला वाटण करून घेऊयाचं. चला तर आता आपण पनीर मसाला करून घेऊया. चला तर आपण आता पनीर मसाला रेसिपी करून घेऊया. हे बघा पनीर मी असं कट करून घेतलेत. आपल्याला काय त्याला मॅरिनेशन वगैरे करायचं नाहीये. तर तेल घालूया. तेल जरा जास्त लागते. आणि एक छोटा चमचा आता त्यातच आपण तूप पण घालायचे, त्यामुळे टेस्ट छान येते आपल्या पनीरला. आता थोडंसं आपलं तेल गरम झालं की तेजपत्ता घालायचा आहे. आता आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया. आपण जिरे पावडर घालणार आहोत, त्यामुळं यात काही जिरे घालायची गरज नाही आहे, कारण तोंडात जिरं येते मग, म्हणून मी जिरे पावडर घालते. आता जो आपण मसाला केलता ना बघा मिक्सरमध्ये वाटण करून असं झालंय, ते घालून घ्यायचं आहे आता आपण. आणि आता छानपैकी याला परतून घेऊया. तर मग आपली ग्रेव्ही आहे ना छानपैकी परतून घ्यायची त्याला. आता जे आपण मसाले किचन किंग मसाला, काश्मीरी लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट घालूया आता. आता हे धणेपूड घालूया. किचन किंग मसाला, जिरेपूड, आता चवीप्रमाणे मीठ घालूया. आता आपल्या ह्या ग्रेव्हीला ना पूर्ण बाजूने असं तेल सुटायला पाहिजे, एवढं आपल्याला परतायचं आहे त्याला छानपैकी. आपण ते आता मगाशी कुकरमध्ये जे आपण त्याचं पाणी गाळून काढलं ना, ते पण पाणी थोडंसं ह्यात घालायचं आहे आता. आता बघा आपली छानपैकी ग्रेव्ही आता थोडंसं तेल सुटेपर्यंत थोडंसं हे झाले की मग आपण यात कसुरी मेथी घालायची आणि थोडंसं दुधावरची साई पण काढून ठेवायची, ती पण घालायची. त्याच्यामुळे टेस्ट हॉटेलसारखी येते आपल्या पनीर मसाल्याला. बघा आता आपलं शिजल्या आता मसाला. आता कसुरी मेथी घालून घेऊया आपण. थोडीशी याला रोस्ट करायचे, म्हणजे भाजून घ्यायचे तव्यावर थोडंसं, आणि मग घालायचे. आता मिक्स करून घेऊया छानपैकी. त्याच्यामुळे आपल्या पनीर मसाल्याला टेस्ट खूप छान येते. आता दुधावरची साय आपण जी काढून ठेवलेली ना, ती पण घालूया यात. बघा आता दुधावरची साय पण घातली. आता थोडंसं आपण याला झाकण लावून एक 10 मिनिटं ठेवूया.
आणि मी शिजले की तुम्हाला मग दाखवते काय करायचं ते. तर बघा आता आपली ग्रेव्ही छानपैकी शिजल्या. आता आपण ह्यात पनीर घालून घेऊया. आता जास्त याला हलवायचं नाही, पनीरचे नंतर तुकडे होतात. आता 1-2च मिनटं त्याला वाफ काढून घेऊया आणि मग झाले आपले पनीर मसाला तयार. तर बघा आता आपले 30 मिनटं झालेले आहेत. आता बघा आपलं छानपैकी मऊ झालं आहे हे. आता याचे आपण लच्छा पराठा करून घेऊया. दाखवते मी तुम्हाला कसं करायचं ते. तवा पहिला आपल्याला छानपैकी गरम करून घ्यायचा आहे. आता गोळ्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे. समान आकाराचे बघा असे गोळे करून घ्यायचे. आणि असं जसं आपण चपाती लाटतो तसं चपाती गोल लाटून घ्यायचे. त्याला घडी वगैरे काही घालायची नाही आहे. आता याला तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला. तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल पण लावू शकता. आता थोडंसं पीठ वरून पण छानपैकी असं भुरभुरायचं आहे. म्हणजे प्रोसिजर अशी आहे बघा. आणि असं आपण जसं पंखा जसं करत होतो ना लहानपणी कागदाचा, तसं पंख्यासारखं याला बघा असं करायचं आहे. बघा असं करायचं. आता याला थोडंसं ना ओढायचं असं आणि असं गोळा केल्याने करायचा आता ह्याचा. बघा असं. आणि लास्टला त्याला चिटकवून घ्यायचं आहे मध्ये. आता बघा याची चपाती करून घ्यायची. आता छानपैकी याला लेयर्स येतात मग आपल्या चपातीला. त्याला लच्छा पराठा म्हणायचं. हे आपल्याला पनीर बरोबर वगैरे खायला एकदम टेस्टी लागतो. आणि काजू मसाला, पनीर मसाला, भुर्जी वगैरे बरोबर एकदम छान टेस्ट लागते याची. आता आपला तवा गरम झाला आहे. आता ह्याला छानपैकी शेकून घेऊया. थोडंसं तूप टाकलेलं मी. बघा गॅस बारीक कर परत त्याच्या. बघा अशा प्रकारे आपला लच्छा पराठा पण मस्त झाला आहे. आता बघा बघू शकता तुम्ही किती मस्त याला लेयर्स आल्यात. आता आपला भाजला गेला आहे छानपैकी. आता काढून घेऊया. बघा दोन्हीकडून असं भाजला गेला आहे छान. आता काढून घेऊया आणि सगळे अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता याला किती छान बघा लेयर्स आल्यात. मस्त झाला एकदम. बघा हॉटेलसारखा लच्छा पराठा घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने असा करायचा. तर बघा आपला पनीर मसाला आणि लच्छा पराठा पण मस्त झाला आहे. बघा तुम्ही बघू शकताय. बघा कसले मस्त ह्याला लेयर्स पडल्यात आणि किती मस्त झालं आहे बघा मऊ. तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा. आणि आपला पनीर मसाला पण बघा कसला मस्त झाला आहे. आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी स्प्रिंग ऑनियन पण घेतलं आहे मी. अशा प्रकारे नक्की करून बघा
आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू सो मच.